तर लेह लडाखला यायचं माझं खूप दिवसांचं इच्छा होती. तर ते जे माझं एक छोटंसं स्वप्न आहे ते मी आता साक्षात अनुभवत आहे. याचा खूप आनंद आहे मला. आणि आता विश्वास बसत नाही की मी सोलो बाईक राईड करत आहे मस्त या माउंटेन्सच्या मधून या लेह लडाखच्या धर्तीवर. इट्स फील अमेझिंग. पुन्हा लागलेला आहे असा मस्त वळणदार रस्ता उताराचा. माउंटेन चढणं आणि उतरणं हेच आमचं आता रोजचं काम झालंय. वरी माउंटेन्स, खाली रिव्हर आणि मध्ये मी रायडिंग ऑन हिमालया टुवर्ड्स पँगॉन्ग लेक. वेलकम बॅक. तर मी आहे सध्या हुंडरमध्ये व मी प्रवास करत आहे श्रीनगर टू लेह व इथं इनर लाईन सर्किट करून पुन्हा मनाली. तर असा आपला संपूर्ण प्रवास आहे. या आधीचे माझे ब्लॉग पहा, त्यामध्ये मी श्रीनगर टू लेह हा प्रवास दाखवला आहे व सध्या आहे हुंडरमध्ये. आणि आमच्या हॉटेल काही असा व्ह्यू आहे. आणि हे जे झाड आहेत ते कशाचे आहेत माहिती आहे का? हे आहे सफरचंद, ॲपल. इथं आधी मला सांगितलं, मला पाहिल्यावरही वाटलं नाही की ॲपलचं झाड असेल, पण काही अशा प्रकारे इथे ॲपलचे झाड. आणि आजचा आपला प्रवास असणार आहे हुंडर ते पँगॉन्ग लेक असा संपूर्ण बाईक राईड आहे, प्रवास आहे आपला. तर आता सकाळचे 7 वाजलेत. मी इथं आंघोळ वगैरे करून रेडी आहे. 7:30 वाजता ब्रेकफास्ट लागेल. ब्रेकफास्ट करून गेअरअप होऊन आपण निघूया पँगॉन्गसाठी. चला. तर आम्ही आता हुंडरहून निघालो आहे. या साईडला बघू शकता तुम्ही हुंडरचे सँडड्यूज. आणि इथून आपला कालसरपर्यंतचा रूट सेमच असणार आहे ज्यांनी आपण आलं होतं. हा 30 किलोमीटरचा आहे. तिथून एक रस्ता लेहला जातो व एक रस्ता अगस्त्य हा पँगॉन्गला जातो. तर आपण त्या मार्गे पँगॉन्गला जाणार आहोत. तर कालसरपर्यंत रोड सेमच असणार आहे. आणि आजचं आता टाईम झालेला आहे सकाळचे 9:15 आणि वातावरण थोडं मिश्र आहे, म्हणजे थोडं ढगाळ वातावरण पण आहे. आय होप फॉर द बेस्ट. आपल्याला वाटेत पाऊस लागू नये. तसंच आपण रेनगिअर कॅरी केले, पण आपण त्या काळात व्लॉगिंग करू शकणार नाहीत त्यामुळे. तर अशा प्रकारे थोडा ऑफ रोड लागलेला आहे आपल्याला. डिस्कटहून निघाल्यानंतर खालसरच्या दिशेने आपण जात आहेत आणि फुल सॅडलिंग करून आपण हा रोड एन्जॉय करत आहोत. त्यावर असे समोर माउंटन जेव्हा येतात तेव्हा आपण व्यवस्थित त्यांना डोळे भरून पाहू शकतो. अन्यथा वळणाच्या रस्त्यावर आपलं लक्ष हे त्या वळणाकडेच असतं. तर 2 रोड आहेत. हा जातो खारदुंगलाकडे आणि हा जातोय पँगॉन्गकडे. तर आम्ही आता या पँगॉन्गच्या दिशेने मी वळालो आहे. तर खालसरून आता आम्ही डाव्या दिशेला वळालो आहे. उजवा रस्ता जातो खारदुंगला आणि डावा पँगॉन्गला. तर वळाल्यानंतर काही अंतरावरचा आपल्याला हा आयर्न ब्रिज लागलेला आहे. आणि ही पुन्हा एकदा शौक रिव्हर. आपण करूया क्रॉस. तर आपण घेतोय हा वरचा. तर या ठिकाणी एक सरळ रस्ता जात होता उजवीकडचा, आपण टर्न घेतलेला आहे आयर्न ब्रिज झाल्यावर 500 मीटरच्या अंतरानंतर पँगॉन्गसाठी. तर पावसाचा एक थेंब येतोय त्यामुळे थोडं टेन्शन येते मला की पाऊस आला तर आपण ब्लॉगिंग करू शकणार नाही. भिजेल वगैरे त्याचं येत नाही टेन्शन, फक्त ब्लॉगिंग करू शकणार नाही कारण की आपण मीडिया मोडसोबत व्लॉगिंग करत आहे. गोप्रोला मीडिया मोड लावून ऑडिओसाठी. व मीडिया मोड हा काय वाटरप्रूफ नाही, त्यामुळे थोडं अवघड आहे ब्लॉगिंगचं. जर पाऊस आला तर होप फॉर द बेस्ट, पाऊस येऊ नये. आणि काही असा आहे बघा रस्ता, छोटासा नागमोडी वळण
मध्ये प्लेन, कुठं चढ कुठं उतार, आणि हे मोठमोठाले स्टोन्स आहेत तिथे. तर तसा आपला आता मी माझ्या संपूर्ण तुम्हाला टूरबद्दल माहिती देतो. तर तसा आपला एकूण 11 दिवस 10 नाईटचा एकूण पूर्ण प्रवास असा असणार आहे. तर मी सुरुवात केली आहे या प्रवासाला श्रीनगरहून, श्रीनगर टू लेह. तर इनर सर्किटमध्ये आहे आपलं. लेहहून खारदुंगला पास हून हुंडरहून थांग विलेज, त्यानंतर परत हुंडरला यायचं, त्यानंतर पँगॉंगहून लेह, त्यानंतर सारचू मनाली, आणि मनालीचं तिथलं लोकल एक्सप्लोर करायचं. काही अशा प्रकारचा आपला एकूण 11 दिवसाचा प्रवास असणार आहे. यामध्ये मी प्रत्येक दिवसाचा एक सेपरेट ब्लॉग बनवलेला आहे. ते ब्लॉग जर तुम्ही बघितले नसतील तर जाऊन बघा. याची पूर्ण एक प्लेलिस्ट आहे, ही प्लेलिस्ट पहा. व हे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांसोबत शेअर करा. व आपणही नुसता व्हिडिओ नका बघू, तर प्रत्यक्षात हे सुंदर पहाड अनुभवायला आपण इकडे या. आणि मी माझा संपूर्ण प्रवास करत आहे या ग्लोबल एक्सपोर्टेशन यांच्यासोबत. सुंदर असं त्यांची व्यवस्था आहे. बाईक, फ्यूल सर्व त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. बाईक, फ्यूल, डिनर, लंच आणि स्टे. बाकी दुपारचं जेवण हे आपल्याकडं नसतं. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचाही कॉन्टॅक्ट देतो. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता बस. आणि तुम्हाला वाटत असेल की हे एक मिरर असं तिरकं का दिसतंय, तर एक मिरर आहे लहान आणि एक मिरर आहे मोठा. तर त्यामुळं काय असं हे लहान मोठे मिरर असल्यामुळे हे तिरकं दिसू शकते, पण तसं काही नाही आहे. आपला व्ह्यू स्ट्रेट आहे. चला, वाळून अगदी दमाने जावं लागणार आहे, कारण की वाळू घसरून गाडी पडू शकते. समोरही असंच बघा, हे ज्या टायरचा मार्क आहे त्याच्यामधून येतो, ज्यामुळे जास्त गाडी धसणार नाही. बघा धसली गाडी फर्स्ट गिअरमध्ये एकदम स्लोली. फुल ॲडव्हेंचर. होत आहे. फर्स्ट गिअरमध्येच चला. अरे गाडीची धूळ उडते समोरून येणाऱ्या, आणि मनसोक्त झालं या सपाट रस्त्यावर चालवणं. तरी रस्ता हा सपाटच आहे, आणखीन संपला नाही. मस्त आहे. पुन्हा एकदा या माउंटन्सला डोळे भरून पाहूया. पुन्हा आपण इकडे कधी येऊ काय माहीत. म्हणजे मी मंकी कॅप घातल्यामुळे माझा असा आवाज येतोय. शक्यतो जो 4 व्हीलरनी रस्ता तयार केलेला आहे बघा, हा अशा रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करा. आणि याच्यातला जे बारीक सारीक दगड आहेत, एखादे असे वरे आलेले आहेत, ते वाचवण्याचा प्रयत्न करा. कारण की जर त्या दगडावरून गाडी गेली व कसा दगड असा निसटला तर आपलं हँडलवरचं कंट्रोल लूज होऊ शकतं. त्यामुळे ते दगड थोडेफार वाचण्याचा प्रयत्न करा बस. आता इथं थांबलेत आपले बाकीचे फ्रंट मार्शल आणि अदर रायडर्स. आपणही थांबूया. आयर्न ब्रिज लागलेला आहे. आपण प्रत्येक आयर्न ब्रिजवर शूट करतोय. आणि ही आपली शॉकी रिव्हर. आयर्न ब्रिज नंतर मस्त असा सपाट रस्ता लागला आहे, चांगला डांबरी रोड. काय माहीत किती वेळ असेल हा असा डांबरी रोड, पण आहे तर त्याचा एन्जॉय करून घेऊया बाबा. प्रत्येक गोष्टीची मजा आपण इथे घेत आहेत. ऑफरोड आला तर ऑफरोडची, चांगला रस्ता आला तर त्याच्यावर मस्त पळवून. आणि हे माउंटेन्स तर नजरेत सामावून घेत आहोत. हे तर कायम आपल्यासोबत आहेत. चलो, माउंटेन्ससोबत स्कायसुद्धा कव्हर केला पाहिजे, बघितलं पाहिजे. कारण की एवढा निळा स्काय आपल्याला आपल्या इकडे दिसत नाही. हा निळा आणि त्याच्यावर
ढगं आलेत आता, नाहीतर आधी सगळे ढगंसुद्धा पांढरे पांढरे दिसायचे, आता थोडे काळपट दिसत आहेत. ब्युटिफुल ब्युटिफुल लँडस्केप ऑफ लद्दाख. तर या ठिकाणी बघा कसा रस्ता आहे एकदम या नदीच्या कडेने. या ठिकाणी तर एक ब्रिज आहे वाटतं, इकडून दुसरी एक काही ओढा वगैरे असेल त्याचं पाणी या नदीला येऊन मिळत आहे. आणि आता आपण ॲक्च्युअली नदीच्या समान चालत आहोत. इकडं बघा ही नदी आहे ना, आपण अशोक रिव्हरच्या मधून चालत म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. कशा ह्या नदीचे गुळगुळीत दगड आहेत आणि त्यावर आपण हा एक वाहने जाऊन रस्ता तयार झालेला आहे. ॲक्च्युअली इथं पाणी वाहत असेल बराच काळ, त्यामुळे एवढे गुळगुळीत दगड आपल्याला लागलेत. आणि त्यानंतर आता आपली आलेली आहे पहिली वॉटर क्रॉसिंग. यासाठीच केला होता अट्टहास. ही अशी वॉटर क्रॉसिंग आपल्याला लागली आहे. आणि सक्सेसफुली क्रॉस वॉटर क्रॉसिंग विथ दिस ब्युटिफुल ओला ओला पाय. तर हुंडूरून निघाल्यानंतर 50 किलोमीटरला आम्ही थांबलो आहे. इथं टी कॉफीसाठी थांबलो आहे. ही आपण सुंदर अशी कॉफी मागवली आणि बघा किती ब्युटिफुल व्ह्यू आहे. आता ही कॉफी घेऊन निघतो. या आयन ब्रिज नंतरची तर टी घेतली. तिथून आता आम्ही लेफ्टला वळलो इकडे अघमच्या दिशेने, अघम पँगॉंग. आणि तिकडला रस्ता जातो शक्ती राईट साईडचा, आम्ही जातो लेफ्ट साईडनं. समोर आहे लाईन अप. सुंदर असे माउंटन्स विविध कलरचे, काळा, तपकेरी, पांढरट, पिवळट, तांबडा मिक्स, आणि वरून निळा शार आभाळ, त्यावर ढग. सुंदर वाटते सगळं. या माउंटेन्सला कोरून हा रस्ता बनवलाय बघा. How narrow this way. तर आता या अशोक नदीच्या खोऱ्यातून जाताना पुन्हा आपण या नदीला ओलांडत आहोत. आणि हा एक आयन ब्रिज. मस्त, खूप भारी वाटतं आयन ब्रिजून जाताना. जो व्ह्यू दिसतो प्रत्यक्ष डोळ्यांनी तो काही अनोखा आहे. आणि बघा कशी उसळून वाहत आहे शोक रिव्हर. बघा कसा माउंटेन्सला कोरून रस्ता बनवला. असं वाटतं की आता हे आपल्या अंगावर पडतात की काय, असे तिरपे तिरपे दिसतात. सिनिक व्ह्यू आहे सर्व. असं वाटतं की एक सेकंडही गोप्रो बंद करू नये, एवढं ब्युटिफुल व्ह्यू येत आहेत. तर हुंडरहून पँगॉंगला जाणारा हा आगमचा मार्ग बऱ्यापैकी हा
या शोक रिव्हरमधूनच जातो आहे असं वाटतंय. या शोक रिव्हरच्या बाजूनी खोऱ्यातून, कारण की बराच वेळ झाला आम्ही या शोक रिव्हरच्या सोबत चाललो आहे. आणि पुढे जाऊन आम्हाला ज्या गावाच्या नावावरून, ज्या नदीचं नाव शोक ठेवलं आहे, ते गाव पुढे लागणार आहे. शोक हे गाव SHYOK असं हे स्पेलिंग आहे. उच्चारण्यात काही चुकी होत असेल तर माफ करा. हे बघा, या ठिकाणून वाहते शोक नदी आणि मस्त असा ब्युटिफुल व्ह्यू. दुर्बुक आहे इथून 38. दुर्बुकपर्यंत आपल्याला काही वॉटर क्रॉसिंग मिळतील, त्यामुळे आम्ही सकाळी लवकर निघलो होतो. तरी साधारण 9 वाजले होते आम्हाला निघायला. 11 वाजता आम्ही त्या मागच्या पॉईंटला आलतो जिथून 2 रस्ते फुटतात, एक आगम आणि एक शक्तीकडे जाणारा. तिथे थोडा अर्धा पाऊण तास ब्रेक घेतला, टी ब्रेक. आता वाजला 1, तर 38 म्हणलं तर आणखीन 1.5 तासात आम्ही पोहोचू तिथे, 2-2:30 वाजेपर्यंत. ही वॉटर क्रॉसिंग ही तर फक्त ट्रेलर होती, आता खरी वॉटर क्रॉसिंग आलेली आहे आपली. अशा प्रकारे वॉटर क्रॉसिंग. चल रुपेश चल. करत आहोत कवर. फुल पाण्यातून जावं लागणार आहे. जास्त लोड घ्यायचा नाही आणि हळूने जाऊ द्यायचं. पडलो तर पडलो किंवा भिजलं तर भिजलं. ही खरी मज्जा आहे लेह लडाखची. हां हां हां, स्टेअरिंग गच्चा पकडा म्हणून सांगितले. आणि सक्सेसफुली आपण ही वॉटर क्रॉसिंग क्रॉस केलेली आहे. ये ये ये. तर काही अशा प्रकारची ही वॉटर क्रॉसिंग लागलेली आहे परत आपल्याला, ज्यामध्ये हे रायडर्स मध्ये थांबवतात गाडी, ज्यामुळे समोरच्याला अवघड जाते, मागच्याला. एकदम हँडल गच्च पकडून चालवायचं याच्यात, ज्यामुळे आपण पद्धतशीर क्रॉस करू शकू. आता पुन्हा बघा, दिसायला हा किती सुंदर दिसतोय नजारा, पण यातून गाडी काढायला तेवढंच अवघड. तरी तर बरं आहे, सिमेंटचा रोड आहे खाली. हा आहे आगमचा रास्ता.
पँगॉंग 57, दुरबुक 18. कर्वचा रोड आहे बघा. हाही आता या कर्व आता या कर्ववर आपल्याला बाईक ही चालवता येत आहे व्यवस्थित, त्यामुळे आता मी हा कर्व एन्जॉय करत आहोत. माझ्यासमोर रुपेश बॅग बांधूनलेला हा. फुल एन्जॉय ऑन दी कर्व. तर सुंदर असा व्ह्यू लागलेला आहे. रोड चांगला आहे आणि पहाडाला कोरून रस्ता बनवलेला आहे आणि या साईडने आपल्या नदी वाहत आहे बघा. आता हे पहाड असे वाटतात की आता हे पुरे तिरपे पडतात की काय असे. या साईडला रिव्हर. हा दोन्ही पहाडाला तोडून रस्ता तयार केला असं वाटते. तर दुरबुक 4 किलोमीटर बाकी असताना हे आपल्याला माउंटेन्स लागलेत आणि ही जी आहे तुम्ही बघू शकता संपूर्ण सँडचे हे माउंटेन्स आहेत. ही रस्त्यावर जी सँड आहे या माउंटेन्सचीच आहे. इथे तर नाही दिसत पण मागे होते माउंटेन्स ज्यावर मोठ्या प्रमाणात वाळू होती आणि हे छोटे छोटे असे स्तूप आहेत जे की येथील जे धर्मगुरू किंवा कोणी लामा आहेत, लामा तर नाही पण जे धर्मगुरू भंते असतात त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या अस्थी वगैरे ठेवून हे बांधण्यात येतं. हे स्तूप असे या साईडला सुद्धा आहेत बघा. हे असे हे आपण आहोत सध्या दुरबुकमध्ये. इथून पँगॉंग आहे 40 किलोमीटर. शक्ती स्ट्रेट, लेहसाठी स्ट्रेट आणि पँगॉंगसाठी लेफ्ट. तर सध्या मी पोहोचलो आहे दुरबुकला व इथे काराकोरम रेस्टॉरंट आहे. या ठिकाणी आम्ही थांबलो आहे. व्ह्यू बघा माउंटेन्सचा, एकदम बर्फ दिसतोय आपल्याला माउंटेन्सवर. असा व्ह्यू सोबत आता आम्ही लंच करणार. ऑर्डर द्यायचं बाकी आहे भरपूर रेस्टॉरंटमध्ये. ऑर्डर देऊया. आता जवळपास 2:30 वाजलेत आम्हाला इथे यायला व इथून 40 किलोमीटरच्या अंतरावर आहे पँगॉंग. तर साधारण अर्ध्या तासाच्या वेट नंतर हा आपला व्हेज फ्राईड राईस आलेला आहे. तर आता आपण इथे येऊया कारण की हॉटेलमध्ये भरपूर वेटिंग होतं. सर्व आमचे रायडर्स थांबले होते. मस्त टेस्ट आहे. हॉटेल दुरबुकच्या समोर ही व्हॅन मिळेल जिथं आपल्याला रॉयल एनफील्डची सर्व्हिस मिळू शकते. मोबाईल सर्व्हिस आहे. जर आपल्या गाडीला काही झालं तर कॉल करून रॉयल एनफील्डतर्फे किंवा जर आपण याच्या जवळपास असाल तर इथे येऊन हे दाखवू शकता. दुरबुकला ही व्हॅन नेहमी अवेलेबल असते. लेकच्या दिशेने जाणारे पहाड पाहून मला जे मांजे आहेत ज्यांनी पहाड फोडून रस्ता बनवला होता त्यांची आठवण झाली या ठिकाणी. असेच इथे हे मोठमोठे माउंटन्स फोडून रस्ता तयार केला आहे असं वाटतंय. हे असा साईन आहे म्हणजे असा डबल कर्वचा रोड आहे हे बघा. तर जसं जसं आपण ह्या पँगॉंग लेकच्या दिशेने जवळ जात आहे तसं तसं टेम्परेचर डाऊन होत आहे. मला माहीत नाही आता किती असेल पण साधारण 10 ते 12 टेम्परेचर असेल असा माझा अंदाज आहे. भरपूर हातांना थंडी वाजत आहे. तरी मी आता 2-3 लेअरमध्ये जॅकेट आणि हे कपडे घातलेत त्यामुळे तेवढी थंडी लागत नाही पण हाताला थंडी लागत आहे.
ते दुसरे आपले विंटरचे हँड ग्लोव्ज नाही घातले मी. इथून पँगाँग लेक जवळपास 30 किलोमीटर राहिलेला आहे आणि आपल्याला रस्त्याच्या डाव्या बाजूला नदीचं खोरं दिसतंय, त्यामध्ये संपूर्ण अशी वाळू दिसते आणि सुंदर असा हा नजारा. या ठिकाणी बघा ही पँगाँग लेकची झलक. तर या ठिकाणाहून आपल्याला पँगाँग लेक सुरू झालेला आहे आणि सुरुवातीलाच आपला तिरंगा इथे फडकत आहे, बघू शकता तुम्ही. आणि हा पँगाँग लेकचा नजारा, झलक आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे पँगाँग लेकची. बघा किती स्वच्छ आणि सुंदर पाणी. माउंटेन्स तर ब्युटिफुल आहेतच, पण त्याबरोबर हा पँगाँग लेक अविश्वसनीय असा सुंदर आहे. किती स्वच्छ सुंदर पाणी दिसते आपल्याला. हिरवट रंगाचं पाणी दिसत आहे, कुठं हिरवट कुठं निळं. आणि वेलकम टू मॅन पँगाँग.